तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, मात्र तुम्ही तुमच्या सवयी बदलू शकता आणि तुमच्या सवयी नक्कीच तुमचं भविष्य बदलून टाकतील. हे वाक्य डॉक्टर अब्दुल कलाम यांचे. हे 100% खरं आहे, यात तीळ मात्र शंका नाही. मित्रांनो, आपण असं नेहमी म्हणतो ज्याचे त्याचे कर्म. मात्र एक सांगू, जशी आपली सवय असते ना तसे कर्म असतात. आपण सध्या जे आहोत, कोणत्या परिस्थितीत आहोत, हे सगळं कर्मामुळे, हे सारे कर्माचे परिणाम आहेत. आज आपण यशस्वी माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या 4 सवयीबाबत बोलणार आहोत. जर या 4 सवयी तुमच्या दैनंदिन आयुष्यात लावून घेतला तर तुमचं आयुष्य संपूर्णपणे बदलणार आहे, याची हमी मी देऊ शकतो. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या 4 सवयी. पहिली सवय आहे यूज टाइम प्रॉपरली. मार्क झुकरबर्ग, फेसबुकचा संस्थापक, रोज एक प्रकारचे टी शर्ट घालतो. त्याच्याकडे पैसे नाहीत असं नाही, तो कितीही महागातले महागडे कपडे विकत घेऊ शकतो, मात्र रोज एकाच प्रकारचे कपडे घालतो. का तर त्यानं एका ठिकाणी उत्तर दिलंय, माझ्याकडे जगभरातील सोशल मीडियाचं मोठं प्लॅटफॉर्म आहे, माझा महत्वाचा वेळ मी अशा फालतू गोष्टीत का वाया घालू? आज कोणते कपडे घालू, उद्या कोणते घालू, यात वेळ वाया जातो. आणि तो वेळ वाचवण्यासाठी आयुष्यभर एकाच प्रकारचे कपडे घालण्याचा संकल्प मी केलाय. अशा फालतू गोष्टींचा माझ्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही. मित्रांनो, यावरून आपण समजू शकता त्याच्या आयुष्यात वेळ किती महत्वाचा आहे. अशी माणसं एक मिनिटांच्या बाबतीत विचार करतात, त्या मिनिटांचा वापर कसा करायचा याचा विचार करतात. मात्र आपण कधी तास, कधी दिवस, तर कधी महिना वाया घालवतो, तर काही महाभाग तर संपूर्ण आयुष्य वाया घालवतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमच्याकडे फुरसत जरूर असेल, मात्र वेळेला अजिबात फुरसत नाही. वेळेजवळ दुसऱ्यांदा तुम्हाला वेळ द्यायला वेळ नाही, त्यामुळे वेळेचा चांगला वापर करा. एक तासाचा, एक दिवसाचा कसा वापर करता येईल याची सवय लावून घ्या. दुसरी सवय आहे डू मोर टॉक लेस. कमी बोला, जास्त काम करा. तुम्ही मेहनत इतक्या शांततेने करा की यशच गोंधळ करेल. आपल्याला कोणालाही काही सांगायची गरज नाही. तुम्ही केलेल्या कामाचे रिझल्टच एक दिवस संपूर्ण जगाला दाखवून देईल तुम्ही काय केलात. यशस्वी माणसं बघा, ती कधीच ओरडून ओरडून मी हे करत आहे, मी ते करत आहे, मी हे केलं, ते कधीच सांगत नाही. कारण त्यांना कोणाला सांगण्याची गरज पडत नाही, कारण त्यांच्या कामाचे रिझल्ट संपूर्ण जगाला दिसत असतात. आपल्याला कोणाला काही सांगण्याची गरज नाही, जास्त बोलण्याची गरज नाही. तुमचा फोकस फक्त आणि फक्त तुमच्या कामावर ठेवायचा आहे. तुमच्या सक्सेसची व्याख्या तुमचं काम सांगेल. मित्रांनो, तिसरी सवय आहे सेल्फ टॉक. अमिताभ बच्चन काय करतोय, करीना कपूरचं काय चाललंय हे लोकांना माहित आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना कुठे काय चाललंय, कोणाच्या आयुष्यात काय चाललंय हे सगळं कळतंय. मात्र आपल्यामध्ये, आपल्या मनामध्ये काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण कधी करत नाही. जो माणूस स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणतो किंवा ओळखतो ना, त्याला कळेल की मला आयुष्यात काय करायचंय. त्याच्या मेंदूला रोज माहिती जात राहील, मी जे करतोय ते बरोबर करतोय की चुकीचं करतोय. जर चुकीचं असेल तर दुसऱ्या दिवसापासून ती चूक होणार नाही. म्हणून स्वतःशी बोला. जितके सक्सेसफुल माणसं आहेत ना, ते स्वतःशी बोलतात, स्वतःला प्रश्न विचारतात. रोज किमान 5 मिनिटं तरी स्वतःशी बोला, माझ्या आयुष्यात काय चाललंय. आणि जो माणूस स्वतःला जितके प्रश्न विचारतो ना, तो तितकाच हुशार असतो. ही खरी हुशारीची व्याख्या आहे. मित्रांनो, आता चौथी सवय पाहूयात. दे ऑल आर लाईफ टाइम लर्नर्स. वाचाल तर वाचाल असं नेहमी ऐकत आलो. जगातला प्रत्येक सक्सेसफुल माणूस हा कायम काही ना काहीतरी नवीन नवीन शिकत असतो. स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मार्क झुकरबर्ग, बिल गेट्स, अशी अनेक सक्सेसफुल माणसं हे सगळे लाईफ टाइम लर्नर आहेत. या सगळ्यांनी कधीच शिकणं सोडून दिलं नाही. ज्या माणसानं शिकणं बंद केलं त्याची तुलना जिवंत मुर्द्याबरोबर केली जाते. बिल गेट्स 67 वर्षाचे आहेत. ते आठवड्याला एक नवीन पुस्तक वाचतात. या वयातही ते वाचतात. शिकायला वयाचं बंधन नसतं हे त्यांनी दाखवून दिलं. जितके तुम्ही वाचाल ना, तितकीच तुमची कल्पकता वाढते, नवनवीन आयडिया येत राहतील. काही झालं तरी शिकणं सोडून देऊ नका. आणि जो माणूस कायम शिकत राहतो ना, त्याच्या समोर कितीही अपयश आले तरी तो त्यावर कायम मात करून यश मिळवू शकतो. मित्रांनो, आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या व्हिडिओने कोणाची मदत होत असेल तर त्याला शेअर करा. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.